सांगलीच्या विश्रामबाग परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्क संरक्षण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, असे माजी नगरसेवक विनायक सिंहासने यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी नागरिक हक्क संरक्षण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यात कोणताही पक्ष अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी टीका केली जाणार नाही. नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे, अशी माहिती माजी नगरसेवक विनायक सिंहासने, सामाजिक कार्यकर्ते गजानन मिरजे यांनी दिलेले. ते म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे, शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नागरिकांच्या समस्या मांडणे, भ्रष्टाचार, अन्याय आणि निष्काळजीपणाविरोधात कायदेशीर पाठपुरावा करणे, कायद्याविषयी जनजागृती करणे, सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांबाबत जनजागृती करणे, भविष्यात शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी ही समिती कार्य करेल. पहिल्या टप्प्यात वाहतूक समस्येबाबत आवाज उठवला, त्यामुळे आलदार चौकातील वाहतूक सुरळीत झाली. तसेच ड्रेनेजसाठी करण्यात आलेले खड्डे जैसे ते असल्याने अपघात वाढत आहेत, त्यासाठी जोरदार लढा दिला आहे. समितीच्या वतीनं स्फूर्ती चौक ते आलदार चौक रस्त्यासाठी घंटानाद आंदोलन केलं जाणार आहे. प्रभाग 19मधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. समाज माध्यमांवर 500 लोक जोडले गेले आहेत आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढा उभारणार आहोत. भागात पहिली क्षेत्र सभा घेण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. यावेळी नंदकुमार पाटील, जयदीप पाटील, राजू वायदांडे, शिवानंद कुंभार, गुरुराज चौगुले, दत्तात्रय पाटील उपस्थित होते. पाठ क्रमांक 19मध्ये आम्ही नागरिकांसाठी एक नागरिक हक्क संरक्षण समिती स्थापन केलेली आहे. त्या संरक्षण समिती करण्याचं कारण की वार्डातील सर्व नागरिकांना एकत्र आणून वार्डातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, मूलभूत सुविधा जाणून घेण्यासाठी आम्ही संघटना स्थापन केलेली आहे. पक्षविरहित कुठल्याही राजकीय नेत्याला, कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही नगरसेवकांना आमच्या संघटनेमार्फत टीका टिप्पणी होणार नाही. आमचं फक्त काम असेल प्रशासनाच्या विरोधात काम करण्याची आमच्या या संघटनेचा मानस आहे. आम्ही या संघटनेमार्फत जाहीर करतो की ज्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे त्यांचं आम्ही काम करण्यास आम्ही संघटना तयार आहोत. आमच्या संघटनेला सर्व नागरिकांचा पाठिंबा येत आहे. आमच्या वार्डातील सर्व नागरिकांनी संघटना काढल्याबद्दल आम्हाला भरपूर धन्यवाद दिलेला आहे.